रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 10वा. विभूती योग. भाग 4. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. हे भूतांना उत्पन्न करणारे, भूतांचे ईश्वर, देवांचे देव, संपूर्ण जगताचे स्वामी पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतः आपण आपल्याला जाणता. एथ आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे, कामी ये तुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. तैसा आपुलिये सर्व शक्ती, तुझ तुची जाणसी लक्ष्मीपती. एरवेदादिकमती मिरवती वाया, हा गा मनाते मागा सांडावे, पवनाते वावी मवावे. आधी शून्य तरोनी जावे, केऊते बाही. तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाऊके नोहे. आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे, जी आपण या ते तुची जाणसी. आणि कांते सांगावयाही समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची निडळींचा. हे ऐकिले की भूतभावना, त्रिभुवन गज पंचानना. सकळ देव देवतार्चना जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहता हो, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य न हो. या शोचता जरी विन उभी हो, तरी यान उपायो नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापियासी कोरडे. का जई मेघवनी थेंबुटा पडे, तई पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तुची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. ज्याप्रमाणे आकाशाची विशालता आकाशाला समजते, पृथ्वीचे घनस्वरूप पृथ्वीच जाणते, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते, तूच आपल्या सर्व शक्तिमय प्रभावाला जाणू शकतोस. बाकी इतर वेद, शास्त्रे अथवा विद्वान आपल्या बुद्धीचे महत्त्व उगीचच मिरवीत असतात. पळण्याच्या शर्यतीत मनाला कसे बरे मागे टाकावे, वाऱ्याला हाताने कसे बरे मोजावे, आपल्या बाहूंच्या बळावर माया नदीतून कसे बरे पार जावे, त्याप्रमाणे तुझे ज्ञान प्राप्त करून घेणे हे अशक्य आहे. ते कोणालाही प्राप्त होत नाही. तुझे ज्ञान तुलाच जाणण्याजोगे आहे. हे देवा, तूच आपल्या स्वरूपाला जाणतोस आणि इतरांना ते सांगावयासही खरोखर तूच समर्थ आहेस. तरी आता एकदा माझ्या आर्त इच्छेच्या कपाळावरचा घाम पुस. हे सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वरा, त्रिभुवनरूपी हातीचे विदारण करणाऱ्या सिंहा, सर्व देवतांना अर्चन करण्यास योग्य असणाऱ्या देवा, जगाच्या स्वामी, हे ऐकले का? आम्ही तुझ्या स्वरूपाचे श्रेष्ठत्व पाहत आहोत. ते पाहून असे वाटते की तुझ्याजवळ उभे राहण्याचीही आमची योग्यता नाही. अशा दीन अवस्थेमध्ये आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो, तर तुझे रूप जाणण्यास दुसरा कोणताही उपाय नाही. सर्वत्र नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले तरी चातकाला ते कोरडे ठणठणीतच असल्यासारखे आहेत. कारण ज्यावेळी मेघातून एक लहानसा थेंब पडतो, त्यावेळी त्याला तहान भागवणाऱ्या पाण्याची प्राप्ती होते. त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा, जगात जरी सर्वत्र अनेक गुरु असले तरी आम्हाला तुझ्याशिवाय दुसरा गुरु नाही. हे असो, आता मला तुझ्या विभूती सांग. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यारात्मविभूतयः, याभिर्विभूतिभिर्लोका निमांस्त्वं व्याप्ततिष्ठसि. ज्या विभूतींच्या द्वारा तू सर्व लोकांना व्यापून स्थित आहेस, त्या तुझ्या दिव्य विभूतींचे संपूर्णपणे वर्णन करून सांगण्यास आपणच योग्य आहात. जी तुझी या विभूती आघविया, परिव्यापिती शक्ती दिव्याजिया,
त्या आपुलिया दावाविया आपण मज जी विभूती यया समजता लोकांते व्यापुनी आहासी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रकटा करी. सर्व विश्व तुझ्या विभूती आहेत हे खरे आहे, तरी पण आपल्या दिव्य शक्तीने व्यापलेल्या ज्या विशेष प्रकारच्या विभूती आहेत त्या मला दाखवाव्यात. हे अनंता, तू त्रैलोक्याला व्यापून त्याच्याही पलीकडे अतिविशाल आहेस, तरीही त्यातील प्रमुख नामांकित विभूती सांगाव्यात. कथम विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हे योगेश्वरा, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे, आणि हे भगवंता, कोणकोणत्या वस्तूचे ठिकाणी मी तुझे ध्यान करावे. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तुची म्हणो आघवे, तरी चिंतनची न घडे. म्हणोनी मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारोनी तैसे, एक वेळ बोले. जया जया भावाची या ठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही. तो विवळ करुनी देई योगू आपुला. मी तुला कसे बरे जाणावे, कोणत्या पदार्थाला जाणून तुझे सदैव चिंतन करावे. विश्वाचा लीलाविलास तूच आहेस असे म्हणावे तर तुझे चिंतनच घडणे शक्य नाही. म्हणून यापूर्वी तुम्ही आपले विभूती स्वरूप भाव थोडक्यात सांगितले, त्यांचा विस्तार करून पुन्हा एक वेळा सांगा. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता मला श्रम पडणार नाहीत, तो आपला ऐश्वर्य योग स्पष्ट करून सांगावा. विस्तरेणात्मनो योगम विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. हे जनार्दना, आपल्या योगशक्तीला व परम ऐश्वर्य रूप विभूतींना मला पुन्हा विस्ताराने सांगावे, कारण आपली अमृतमय वचने ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती. एथ म्हणसी जरी पुढती, काय सांगो तरी हा भाव मना. जणे जाय हो जनार्दना, पै प्राकृताही अमृतपाना. नान म्हणवे जेवी, जे काळकुटाचे सहोदर. जे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर. 14 जाती ऐसा कवण एक क्षीराब्दीचा रसू. जया वायाची अमृतपणाचा आभासू. तयाचाही मिठांशू, जे पुरे म्हणोने दी. तया पाबळयाही येतुले वरी, गोडियेची आथी थोरी. मग हे तव अवधारी परमामृतसाचे. जे मंदारा चळू न ढाळिता, क्षीरसागरू न ढवळता. अनादि स्वभावता आईते आहे. जे स्रवे ना द्रवे नवे बद्ध, जेथ नेणी जती रसगंध. जे भलतयाही सिद्ध, आठवलेची फावे. जयाची गोठीची ऐकत खेवो, अघवा संसारू होय वावो. बळिया नित्यता लागे येवो, आपण पेया. जन्ममृत्यूंची भाक, हारपोनी जाय निशेख. आत बाहेरी महासुख, वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे, पुरे म्हणू न शके. तव तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी सुरवाडे, आनंदाचेनी. आता हे सुख काही सया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे. तरी ये तुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्तही हो. हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा. का नित्य वाहतया गंगा जळा, पारसे पण असे. त्वा स्वमुखे जे बोलिले,
हे आम्ही नादासी रूप देखिले. आजी चंदन तरुची फुले तुरंबित होमा. तया पार्थाची या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा. ऐसा पती कराचिया तोषा आणतू. प्रेमाचा वेग उचंबळतू. ते सायासे सावरुनी अनंतू काय बोले. हे सर्वभूतांच्या ईश्वरा, ज्या विभूती मी विचारल्या आहेत त्याही मला सांगाव्यात. त्याच विभूती पुन्हा पुन्हा काय सांगावयाच्या असे कदाचित आपण म्हणाल. तरी हे जनार्दना, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. कारण जगातील सामान्य अमृताचे पान त्यालाही कोणी नको म्हणत नाही. जे अमृत काळकूट विषाचे सख्खे भावंड आहे ते मरणाच्या भीतीने देवांनी प्राशन केले असताही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र लय पावतात. क्षीरसागराचा असा एक रस आहे की त्याला अमृत हे नाव मिथ्या प्राप्त आहे, परंतु त्याची गोडी पुरी झाली असे कोणी म्हणत नाही. अशा नाशवंत व हलक्या दर्जाच्या असलेल्या अमृताला जर त्याच्या गोडीने एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे, तर मग हे तर खरोखरच परमामृत आहे. त्याची गोडी किती असेल. हे आत्मज्ञान रूप परमामृत मंदार पर्वताला न हलविता, क्षीरसागर न घुसळता अनादी असून स्वभावता स्वयंसिद्ध आहे. हे परमामृत पाझरत नाही व पातळही होत नाही. याचा रस किंवा गंधही समजून येत नाही. हे परमामृत सदैव आहे व नाही याच्या पलीकडे आहे रूपाने असल्यामुळे जो कोणी अंतःकरणापासून त्याचे स्मरण करेल त्याला त्याचा अनुभव होतो. या परमामृताचे नुसते सूत्र ऐकताच सर्व संसार मिथ्या वाटू लागतो आणि अढळ अशी शक्तिशाली नित्यता आपणास प्राप्त होते. या परमामृताच्या योगाने जन्ममृत्यूची संपूर्ण वार्ता नाहीशी होऊन जाते व अंतर्बाह्य महासुखाचा अनुभव येऊ लागतो. मग दैवयोगाने जर त्या परमामृताचे सेवन घडले तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत तू स्वतः मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही. आधी तर आम्हाला तुझे नाम आवडते, त्यात तुमची भेट झाली आणि सहवास वाढला. त्याशिवाय आनंदाने आपण बोधाची वचने सांगत आहात. आता हे सुख कशासारखे आहे म्हणशील तर त्याचे वर्णन करता येत नाही. मला झालेल्या आनंदाने काही बोलता येत नाही. मला असे वाटते की तुझ्या मुखातून प्रगटलेली अमृतवाणी पुन्हा पुन्हा ऐकावी. अहो, रोज उदय पावणाऱ्या सूर्यनारायणास शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवाळा म्हणता येईल काय? अथवा सदैव वाहत असणाऱ्या गंगेच्या जलास पारोसेपण आहे काय? तुम्ही आपल्या मुखातून जे आत्मज्ञान सांगितले त्याचे श्रवण करून असे वाटते की मूर्तिमंत नादब्रह्म आमचे समोर उभे राहिले आहे. दुर्मिळ अशा चंदनाच्या फुलांचा सुगंध अनुभवित आहोत. असे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले, हा अर्जुन जणू काही भक्तिज्ञानाचा मळाच झालेला आहे. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे अंगीकार करण्याच्या संतोषामध्ये प्रेमाचा जो आवेग वाढत होता तो प्रयत्नाने सावरून धरून श्री अनंत बोलू लागले. श्री भगवान वाच हंत ते कथयिष्यामि दिव्यारात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुला आता मी आपल्या मुख्य दिव्य विभूती कथन करीत आहे, कारण माझ्या विस्ताराला अंत नाही. मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे एथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. आंगे तोले करू काही नवेची नंदाचे, परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे ऐके सांगतसो धनुर्धरा.
तरी तुवा पुसली या विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझियाची परी माझी मती, हा कळती ना अंगीची या रोमा किती. जयाची या तयासी न गणवती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधानाची या रूढा, तिया ऐके. जिया जाणीतली यासाठी, आघविया जाणवतील किरटी. जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय. का उद्यान हातात चढिन्नले, तरी आपैसी सापडली फळे फुले. ते विदेखली या जिया देखवले, विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझिया विस्तारा. पै गगना ऐशिया अपारा, मज माझी लपणे. स्वतः ब्रह्मदेवाचे बाप असताना ही अत्यंत पुरातन गोष्ट लक्षात न राहिल्यामुळे भगवान म्हणाले, बापा अर्जुना, हे चांगले केलेस. श्रीकृष्ण अर्जुनाला बापा म्हणाले यात आश्चर्य करण्याचे काही कारण नाही, कारण तो स्वतः नंदाचे लेकरू बनून नंदाला बाबा म्हणतोच ना. परंतु आता हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक झाला म्हणजे अशा गोष्टी घडतात. मग देव म्हणाले, हे अर्जुना, आता तुला प्रस्तुत विषय सांगतो, तरी त्याचे श्रवण कर. हे सुभद्रापते, तू माझ्या विभूती विचारल्यास त्या अनंत आहेत. जरी त्या विभूती माझ्यात आहेत, तरी माझ्या बुद्धीने मला त्यांची गणना करता येत नाही. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरचे केस ज्याचे त्यास मोजता येऊ शकत नाहीत, त्याप्रमाणे माझ्याच विभूती आहेत, पण मला न मोजता येण्यासारख्या असंख्य आहेत. एरवी देखील मी कसा आहे, केवढा आहे, हे खरे तर माझे मलाच कळत नाही. याकरिता ज्या प्रमुख आणि प्रसिद्ध विभूती आहेत त्या श्रवण कर. अर्जुना, या प्रमुख विभूती जाणल्या असता इतर सर्व विभूती जाणल्यासारख्याच आहेत. जसे बीज हातात आले असता वृक्षच हाती आल्यासारखा होतो, अथवा बाग हातात आल्यावर आपोआप फळे फुले हाती लागतात, त्याप्रमाणे प्रमुख विभूती जाणल्या असता सर्व विश्व जाणल्यासारखे होते. अर्जुना, एरवी खरोखरच माझ्या विस्ताराचा अंतच नाही. अमर्याद असे आकाश देखील माझ्यात लपून बसू शकते, एवढा मी व्यापक आहे. अहमात्मा गुडाकेश, सर्वभूताशय स्थितः. अमादिश्च मध्यंच, भूतानामंत एव च. हे गुडाकेशा, सर्व भूतांच्या अंतरी असणारा आत्मा मी आहे आणि सर्व भूतांच्या उत्पत्ती, स्थिती आणि नाशाचेही कारण मीच आहे. आईके कुटिलालक मस्तका, धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्मा असे एकैका, भूतमात्राच्या ठाई. आतुलीकडे मीची याचे अंतकरणी, भूता बाहेरी माझीच गवसणी. आधी मी निर्वाणी, मध्यही मीची. जैसे मेघा या तळीवरी, एक आकाशाची अंत बाहेरी. आणि आकाशीची झाले अवधारी, असणे ही आकाशी. पाठीलया जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊनी ठाती. तेवी आदी स्थिती अंतगती, भूतांसी मी. ऐसे बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योगे जाण. तरी जीवची करुणी श्रवण, आई कोणी ऐक. याही वरी त्या विभूती, सांगणे ठेले सुभद्रापती. सांगेन म्हणितले तुझ प्रती, त्या प्रधाना ऐके. ज्याच्या मस्तकावर कुरळे केस आहेत आणि धनुर्विद्येत जो शंकराप्रमाणे तरबेज आहे, अशा अर्जुना ऐक. प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मीच आहे. भूतांच्या अंतःकरणात आतल्या बाजूने मी आत्मरूपाने आहे, बाहेरच्या बाजूने भूतमात्रांना माझीच ब्रह्मरूपाने गवसणी आहे. तसेच भूतमात्रांच्या आरंभी, मध्ये व अंतीही मीच आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या खाली, वर, आत, बाहेर सर्वत्र आकाशच असते आणि मेघ हे आकाशात उत्पन्न होऊन आकाशातच असतात,
ज्यावेळी मेघ लय पावतात त्यावेळी आकाशरूप होऊन राहतात, त्याप्रमाणे भूतांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयकालामध्ये मीच एक त्यांचा आश्रय आहे. असे माझे सर्व ऐश्वर्यत्व आणि व्यापकपण माझ्या विभूतींच्या योगाने जाणून घे. तरी जीवाचे कान करून पूर्वी ऐकलेल्या ज्ञात गोष्टी पुन्हा एकाग्रतेने ऐक. हे सुभद्रापती, माझ्या व्यापक विभूती सांगितल्यावर आता पुढील विभूती सांगण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. तरी पण तुला सांगेन असे म्हटले होते, याकरिता ज्या माझ्या विभूती प्रमुख आहेत त्या ऐक. आदित्यानामहं विष्णुर् ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. मी आदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू अर्थात वामन अवतार आहे. सर्व प्रकाशक पदार्थांमध्ये विश्वप्रकाशक असा सूर्य मी आहे. मी 49 वायुदेवतांमध्ये मरीची नावाची वायुदेवता आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्रमा आहे. हे बोलोनी तो कृपावंतू म्हणे, विष्णू मी आदित्या अंतू, रवी मी रश्मीवंतू, सुप्रभान माझी मरुद्गणांच्या वर्गी, मरीची म्हणे मी शारंगी, चंद्रू मी गगनरंगी, तारान माझी. असे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या 12 देवतांमध्ये विष्णू नावाची देवता ही माझी विभूती आहे. तेजस्वी वस्तूंमध्ये किरणयुक्त सूर्य माझी विभूती आहे. श्रीकृष्ण म्हणाले, 49 मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे. आकाशातील नक्षत्रांत चंद्रमा मी आहे. वेदानां सामवेदोऽस्मि, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे. प्राण्यांमधील चेतना मी आहे. वेदांत सामवेदू तो मी म्हणे गोविंदू. देवान माझी मरुद्बंधू, महेंद्रू तो मी. इंद्रियान माझी 11, मन ते मी हे जाणावे. भूतान माझी स्वभावे, चेतना ते मी. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद या 4 वेदांमध्ये प्रभूची सुस्वराने स्तुती ज्यात केली आहे असा सामवेद मी आहे. देवांमध्ये मरुद्गणबंधू जो इंद्र तो मी आहे. 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये या 10 इंद्रियांमध्ये 11वे इंद्रिय जे मन ते मी आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये आंतरिक स्वाभाविक असणारी चेतना ही माझी विभूती आहे.